नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे लिफ्ट. लेखन कनिष्क हिवरेकर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रात्रीचे 1:30 वाजून गेले होते. नव्या बिल्डिंगमध्ये पार्टीहून यायला शरदला उशीर झाला होता. सकाळी त्याने निघताना आधी वॉचमनला विचारून घेतलं होतं की भाऊ, या सोसायटीचे गेट रात्री उघडाल ना? झोपी तर जाणार नाही ना? तेव्हा त्या वॉचमनने आधी आपण चुकीचे ऐकले की काय म्हणून परत एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारले. काय म्हणाला तुम्ही साहेब रात्री? हो, रात्री असताना तुम्ही. मला यायला उशीर होईल आज रात्री म्हणून म्हटलं. रात्री किती वाजता परत येणार आहात साहेब? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जे उत्सुक होते जाणून घेण्यासाठी की शरद केव्हा परत येणार आहे. कदाचित त्याला रात्री गेट उघडण्यासाठी काहीतरी पाहिजे असेल किंवा द्यावं लागत असेल. रात्री येईन मी 12-1 वाजता, उघडशील ना? त्याने त्याच्या हातात 100ची नोट ठेवली. 100ची नोट हातात देऊन शरद तिथून पटकन निघून गेला. साहेब, हवे तर लवकर यायचा प्रयत्न करा, रात्रीचा उशीर करू नका, कारण रात्री इथं. अरे, तुला अजून पाहिजे का पैसे? त्यावर वॉचमनने नकार दिला. कदाचित त्याला काहीतरी स्पष्ट करून सांगायचं होतं, पण दोघांनाही घाई दिसत होती. शरद बाहेर आला आणि बाहेर येऊन त्याने रिक्षा पकडली आणि रिक्षा पकडून निघून गेला. त्याच्या हे लक्षात नाही आलं की त्या वॉचमनची ड्युटी संपली होती. वॉचमनने आपले नेहमीचे कपडे घातले आणि तो निघाला, कारण रात्री इथे वॉचमन नसतोच. परंतु जाण्यापूर्वी त्याने आपला इमान राखला. 100 रुपयासाठी त्याने सोसायटीचं गेट उघडच ठेवलं. गेट उघडं ठेवलं तरी कोणी येणार नाही इथं, आणि आलं तरी त्या वॉचमनने त्या 20 मजली इमारतीकडे खालून वरपर्यंत पाहिलं. शरदने इथे राहण्यासाठी फक्त एक फ्लॅट रेंटवर घेतला होता. त्याने थेट आल्यावर काहीही विचारपूस न करता राहण्यासाठी सामान शिफ्ट केलं होतं. त्याला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे इथली शांतता. खालच्या पार्किंगमध्ये त्याला एक गोष्ट आवडली नव्हती, ती म्हणजे धूळ खात पडलेल्या गाड्या. त्यांच्यावर प्रत्येकीच्या काचेवर धुळीचा अक्षरशः थर साचला होता. धुळीच्या थरावर लहान मुलांच्या रेवोट्या तरी दिसाव्या, पण त्यासुद्धा दिसत नव्हत्या. लहान मुलेसुद्धा खेळायला बाहेर पडत नसायची काही ते. पण शरदसाठी ही शांती स्वर्गासारखी वाटत होती. आपली पार्टी उरकून शरद मद्यपान करून रिक्षाने सोसायटीच्या आवारात आला. मद्यपानाची नशा त्याच्या जाबड्याचे वजन वाढवून त्याला बोलायला मुभा देत नव्हती. रिक्षावाल्यानं देखील थोडी टाकलेली होती. साहेब, आली तुमची सोसायटी, त्याने सोसायटीकडे न पाहताच शरदला सांगितलं. हा, आली आली. हो, किती रुपये? शरदने पाकिट काढून 100ची नोट त्याच्या हातात ठेवली. अरे, सुट्टे नाही साहेब. ठेव ठेव, तुझ्याकडेच ठेव, एक ढेकर देत शरद म्हणाला. नोट डोक्याला लावून त्या रिक्षावाल्यानं आपली रिक्षाची किक ओढायला सुरुवात केली. शरद थेट फाटकापाशी आला. गारव्यानं त्याला लघुशंका जोरात लागली. ए वॉचमन! शरदला वॉचमन दिसत नव्हता, पण त्याने हाका मारून गेट वाजवून वाजवून पाहिलं, पण फाटक उघडले हे बघताच त्याचा आवाज खाली आला. शरदनं खाली कोणी आहे का पाहिलं.
आणि फाटकाच्या बाजूलाच भिंतीच्या आडोशाला जागा धरली आणि तिथेच तो हलका झाला. इकडं रिक्षावाला बराच वेळ रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात रिक्षा चालू झाली आणि रिक्षावाला जरा धीरावला. सहज त्याने एक नजर सोसायटीवर टाकली तर त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. त्या सोसायटीच्या खालच्या वरांड्यातून पिवळी धमक खांबाची लाईट पूर्ण सोसायटीच्या भिंतीवर पडली. तर त्या बिल्डिंगच्या प्रत्येक घराच्या गॅलरीमध्ये एक कुटुंब उभं होतं, एकदम सावधान अवस्थेत, काहीही हालचाल करत नव्हतं. तेवढ्यात त्या लोकांची थंडगार नजर त्या रिक्षावाल्यावर पडली. त्यांची चामडी पांढरी राखाडलेली होती आणि डोळे वाटारलेले होते. रिक्षावाला घाबरला. रिक्षावाल्यानं मागून शरदला ओरडायचं सोडून तिथून रिक्षा घेऊन पळून गेला. दूर जाईपर्यंत त्या रिक्षावाल्या माणसावर त्या सोसायटीच्या लोकांची थंडगार नजर ठेपली होती. तेवढ्यात खाडकन त्यांच्या माना आता येणाऱ्या शरदकडे वळल्या आणि प्रत्येकजण दात इचकून हसू लागला. शरद लिफ्टपाशी आला आणि त्यानं लिफ्टचे आपल्या फ्लोअरचे बटन दाबले. 10वा मजला. टिंग आवाज येत लिफ्ट सुरू झाली. त्यासोबतच एक ओपरा संगीत सुरू झालं. ते ऐकताच शरदच्या काळजात धडकीच भरली. आता लिफ्ट 5व्या मजल्यावर आली आणि अचानक थांबली. हे 5 वर का थांबली? आणि त्या 5व्या मजल्याचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच शरदला समोर एक रिकामा कॉरिडॉर दिसला. त्याने त्या रिकाम्या कॉरिडॉरकडे लिफ्टमधून डोकावून पाहिलं. एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे. तर उजवीकडे त्याला कॉरिडॉरच्या शेवटी भिंतीच्या आडबाजूहून एक मुलगा फक्त मान काढून डोकावून पाहताना दिसला. तो शरदला पाहून हसला. त्याचा चेहरा अगदी तसाच प्रेतासारखा पांढरा पडलेला. शरद जवळजवळ दचकून मागे आला आणि त्यानं लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टच्या समोरच एक दरवाजा होता. तो दरवाजा लिफ्ट बंद होताना खाडकन उघडला आणि आतमधून एक विचित्र माणूस धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागला. त्याचे कपडे मळालेले होते, केस विंखुरलेले, कधी आंघोळ पण केली नव्हती त्याने असा दिसत होता. पण त्याला असा धावत आलेला बघून शरद आत घाबरला. मदत करा, मदत करा, हेल्प हेल्प, तो ओरडला. पण शरद त्या लिफ्टच्या मागच्या कोपऱ्यात अगदी कोळी चिकटतात तसा चिकटला होता. त्या माणसाने लिफ्ट रोखून धरली होती आणि तो आत येण्याचा प्रयत्न करत होता की मागून त्याचा पाय कोणीतरी धरून जोरात ओढला. शरदने तेव्हा तो हात पाहिला. वरती जाऊ नको, जाऊ नको, वरती जाऊ नको, तो जोरात ओरडत होता आणि त्याचे पाय ओढत होता. शरदची आता पूर्णपणे उतरली होती. त्याचे हातपाय आता थरथर कापत होते. जसा जसा तो वरती जात होता तसं तसं लिफ्टचे तापमान वाढत होतं. आतमध्ये अतिशय गरम भासत होतं, असं जसं की आग लागली कुठेतरी. आणि लिफ्ट जेव्हा 8व्या फ्लोअरवरती आली, टिंग आवाज आला. शरद लिफ्टचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला. आता काय असेल, काय पाहायला मिळेल? तो मोठमोठे श्वास घेत धडधडत्या काळजाला पकडून आवंडा गिळत वाट पाहू लागला. तो माणूस म्हणाला होता, वरती जाऊ नको, वरती जाऊ नको. आणि अचानक दरवाजा उघडला. दरवाजा उघडता क्षणी लिफ्टच्या समोरचा कॉरिडॉर लाल भडक अगदी तांडवाचा रंगमंच झाला होता. इकडून तिकडून कोकलत, किंचाळत, ओरडत धावणारे
अंगावर पेट घेतलेली लोक त्याला दिसून आली. वाचवा वाचवा सगळीकडं गोंधळ उडाला होता. कोणी जाऊन थेट खिडक्यांमधून उड्या मारू लागलं, तर कोणी जमिनीवर गडागडा लोळू लागलं. आणि पुढच्याच क्षणी शरदला त्याच्या समोरचा आणखी एक फ्लॅटचा दरवाजा उघडताना दिसला. जो दरवाजा उघडताच आतमधून आगीचा भडकाच उडाला आणि त्या भडक्यासोबतच एक पेट घेतलेली बाई आणि तिच्या मागे आणखी काही माणसं धावत धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागली. डोळे वटारून पाहणारा शरद घाबरला. त्याची भीतीने गाळणच उडाली. पाय लटलट कापू लागले. असले भयान दृश्य पाहून त्याला आता पटकन मरण यावे अशीच इच्छा निर्माण झाली. आणि पुढच्याच क्षणी ती लिफ्ट त्या पेट घेतलेल्या माणसाने भरली आणि त्या माणसाच्या मागे त्याला दिसून आला एक लाल भडक चेहरा, डोक्यावर शिंग असलेला चेहरा. त्याने शरदकडे पाहून फक्त दात इचकले आणि तो नाहीसा झाला. त्याचा घोगरा आवाज आणि वेदनेने किंचाळत्या लोकांनी शरदला चारी बाजूनी घेरलं होतं. आणि बघता बघता शरदच्या अंगाने देखील पेट घ्यायला सुरुवात केली. नाही ए नाही, नाही नाही ए नाही नाही नाही. शरद तोंडावर 2 हात ठेवत किंचाळत होता. याचे हात पकडा रे, पाय पण धरा याचे. हा इंजेक्शन शिवाय ऐकणार नाही. हा धरा याचे हात. शरदने डोळ्यावरचे हात काढले. समोर पांढरे कपडे आणि कोट घातलेली लोक होती. ती खोली शुभ्र पांढरी होती आणि तिला एकच दरवाजा. आणि शरदने स्वतःला तेव्हा एका पांढऱ्या पलंगावर पाहिलं. त्याला आपल्या दंडावर काहीतरी टोचल्याची जाणीव झाली आणि पुढच्याच क्षणी तो डोळे उघडे ठेवून धाडकन बेडवर पडला. काही लोकांनी त्याचे हात पाय धरून त्याला सरळ झोपवला. काय रे, कोण आहे हा? एका वॉर्ड बॉयने दुसऱ्याला विचारलं. अरे तुला नाही का माहिती? अरे हा त्या सोसायटीमध्ये राहायला गेला होता म्हणे. ती नाही का सोसायटी शहराच्या शेवटी आहे ती? अरे ती नाही का बिल्डिंगला आग लागली होती आणि एका रात्रीच 50-60 लोक जळून मेली होती. अरे बापरे, अरे ती तर म्हणतात की झपाटलेली आहे. हा तिथेच हा सापडला. सोसायटीच्या वॉचमनने सकाळी फोन केला. गेली 2 महिने असाच आहे हा. वेड लागलंय याला. आईला नुसतंच वराडतंय. याला असं वाटतंय की याच्या अंगालाच आग लागली की काय. चल जाऊ, झोपला बघतो. असं म्हणत ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी मागे शरदच्या खोलीचे दार लावून घेतले.